महाराष्ट्र सरकारच्या एका निर्णयामुळे राज्यात वैद्यकीय क्षेत्रात मोठा वाद निर्माण झालाय। सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची वैद्यकीय परिषदेत स्वतंत्र नोंदणी केली जाणार आहे। मात्र ॲलोपॅथी औषधे देण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशन अँड मॉडर्न तीव्र विरोध केलाय। नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय। सुमारे 900 निवासी डॉक्टरांपैकी जवळपास 700 डॉक्टर संपात सहभागी झालेत। सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची वैद्यकीय परिषदेत स्वतंत्र नोंदणी केल्यामुळे मिक्सोपॅथीला चालना मिळेल असा दावा केला जातोय। ॲलोपॅथी डॉक्टरांचा का विरोध होत आहे आपण ते बघूयात। रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असा त्यांचा दावा आहे। वैद्यकशास्त्राचं पूर्ण शिक्षण न घेतलेल्या व्यक्तींनी चुकीचं निदान करणं जीवघेणं ठरू शकतं। औषधांच्या साईड इफेक्ट्समुळे रुग्णांच्या जीवावर बेतू शकतं। रुग्ण सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो असं ॲलोपॅथी डॉक्टर म्हणाले। तर दुसरीकडे मात्र होमिओपॅथी डॉक्टरांची भूमिका काय आहे ते पण बघूयात। ग्रामीण भागात डॉक्टरांची गरज आहे। होमिओपॅथी कोर्स नोंदणी कायदेशीर निष्कर्षानुसार केलं जातं। दुहेरी प्रॅक्टिस किंवा अधिकार म्हणून मान्यता मिळणं आवश्यक आहे आणि ग्रामीण आणि दुर्गम भागात MBBS डॉक्टरांची कमतरता आहे। आम्ही जे MBBS करून पास होणारे डॉक्टर्स आहोत यांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची परमिशन असते आणि त्यांना MMC मध्ये रजिस्ट्रेशन भेटतं जेणेकरून ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात। पण आता असं होतं आहे की BHMS जे शिक्षण घेतलेले डॉक्टर्स आहेत त्यांना CCMP 1 वर्षाचा कोर्स आहे त्याच्याद्वारे MMC मध्ये रजिस्ट्रेशन देत आहेत जेणेकरून ते देखील ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात। तर आम्ही जे MBBS डॉक्टर्स आहोत 5 वर्ष खडतर मेहनत करून आणि एक्सपर्टीज असतो क्लिनिकल जे पण इमर्जन्सी केअर हँडल करतो त्याच्यामध्ये आता यांना 1 वर्षाचा कोर्स करून MMC मध्ये रजिस्ट्रेशन दिलं जात आहे। त्याच्या अंडर ते लोक सुद्धा ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात। सो हे चुकीचं आहे आणि याच्यामुळे पेशंटच्या जीवाशी सुद्धा खिळवाड करणं चालू आहे। पेशंटला जी सेवा मिळते मुलं 5, 10, 15 वर्ष शिकतात, चांगले डॉक्टर बनतात, त्यानंतर ते सेवाला येतात, तेव्हा पेशंटची ट्रीट करतात, तेव्हा तो चांगला डॉक्टर बनतो। एवढं वर्ष देऊन त्यांना जर असं परिणाम मिळत असेल गव्हर्नमेंटकडून की 1 वर्षाचा कोर्स तुम्ही देतात आणि त्यात तुम्ही त्यांना प्रॅक्टिस करायला देतात, हा भेसळ कारभार कधीपर्यंत चालेल? आम्ही मागेही मागण्या केल्या होत्या सरकारकडे आणि आताही मागण्या करतो की हा कोर्स देऊ नका, कारण हा त्रास सगळ्यांना होणार आहे। हा आमचा प्रश्न आहे। त्यामुळे आज आम्ही फक्त OPD बंद केली। पुढे हा जर प्रश्न मिटला नाही तर पुढचं आम्ही पाऊल उचलू शकतो।